नमस्कार मित्रांनो, कपड्यांचा व्यापार असा एक व्यापार आहे ज्याची मागणी कधीही कमी होत नाही. आगामी काळात या व्यवसायाची मागणी आणखी वाढण्याची शक्यता खूपच जास्त आहे. कपडा व्यापार म्हटलं की त्यामध्ये आणखी बऱ्याच प्रकारच्या व्यापारांचा समावेश होतो. काही व्यापारी फक्त महिलांच्या कपड्यांचा व्यापार करतात, तर काही व्यापारी फक्त पुरुष आणि लहान मुलांच्या कपड्यांचा व्यापार करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांच्या कपड्यांच्या व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत. आपण कमी भांडवलामध्ये मुलांचा शाळेचा गणवेश म्हणजे स्कूल युनिफॉर्म बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. लहान मुलांच्या स्कूल युनिफॉर्मला 12ही महिने मागणी असते, त्यामुळे जर आपण हा व्यवसाय सुरू केला तर आपण या व्यवसायातून चांगला नफा मिळवू शकता. देशभरात आपल्याला विविध प्रकारच्या शाळा पाहायला मिळतात. भारतामध्ये शाळांचे ढोबळमानाने दोन प्रकार पडतात. एक म्हणजे सरकारी शाळा आणि दुसरी म्हणजे खासगी शाळा. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये याचे आणखी दोन उपप्रकार दिसतात, ते म्हणजे इंग्रजी माध्यमाची शाळा आणि मराठी माध्यमाची शाळा. पण मित्रांनो, शाळा कोणतीही असू दे, या सर्व शाळांमध्ये लागणारी एक महत्वाची आणि कॉमन गोष्ट ती म्हणजे शाळेचा गणवेश. या शाळांमध्ये दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रवेश घेतात आणि त्यांना गणवेशाची आवश्यकता भासते. त्याशिवाय जे विद्यार्थी वरच्या वर्गात जातात त्यांच्याकडून सुद्धा गणवेशाला मागणी असते. प्रत्येक विद्यार्थ्याकडे कमीत कमी 2 स्कूल युनिफॉर्म तर नक्कीच पाहायला मिळतात. यावरून आपण अंदाज बांधू शकता की भविष्य काळात या व्यवसायामध्ये किती मोठी संधी उपलब्ध आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या फायद्याचा विचार केला तर या व्यवसायातून चांगल्या प्रकारे नफा आपण कमवू शकता. जर आपण कोणत्याही व्यापाऱ्याकडून शाळेचा गणवेश खरेदी केला आणि तो विकला तर एका गणवेशामागे आपल्याला 50 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंतचा प्रॉफिट होतो. जर आपण स्वतः कापड खरेदी करून त्यापासून गणवेश निर्मिती केली आणि तो गणवेश विकला तर त्यापासून मिळणारं उत्पन्न हे कितीतरी जास्त आहे. चला तर जाणून घेऊया स्कूल युनिफॉर्मची बाजारामध्ये काय किंमत आहे. मित्रांनो, कोणताही व्यापार करण्याआधी आपल्याला हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे की त्या व्यापारातून निर्माण होणाऱ्या प्रॉडक्टची मार्केटमध्ये काय किंमत आहे. आपण जर स्कर्ट खरेदी करायला गेला तर एका स्कर्टची किंमत सुमारे 300 रुपयांपासून सुरू होते. शर्टाची किंमत 250 रुपयांपासून सुरू होते, तर पॅन्टची किंमत ही 200 रुपयांपासून सुरू होते. मित्रांनो, प्रत्येक शाळेचा गणवेश हा वेगवेगळा असतो. बऱ्याच शाळांमध्ये मुलींसाठी शर्ट आणि स्कर्ट तर मुलांसाठी शर्ट आणि पॅन्ट असा गणवेश आहे. बऱ्याच शाळांमध्ये नर्सरी आणि प्ले ग्रुपच्या मुलांसाठी रंगीबेरंगी शर्टांचा गणवेश असतो. जर आपण हा व्यवसाय सुरू केला तर या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपल्याला बऱ्याच प्रकारचे गणवेश तयार करावे लागतात. चला तर जाणून घेऊया हा व्यापार कोणत्या पद्धतीने सुरू केला जाऊ शकतो. हा व्यापार दोन प्रकारे सुरू करता येऊ शकतो. पहिल्या प्रकारामध्ये आपण एखाद्या व्यापाऱ्याकडून रेडीमेड गणवेश खरेदी करून तो ग्राहकांना विकू शकता आणि आपले कमिशन हा फायदा म्हणून कमवू शकता. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण स्वतः गणवेशाची शिलाई करून ती शाळांमध्ये किंवा दुकानांमध्ये विकू शकता. या दोन्ही प्रकारात आपण खूप चांगले पैसे मिळवू शकता. आता महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्यापार सुरू करण्यासाठी कोणकोणत्या सामग्रीची आवश्यकता असते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा कच्चा माल म्हणजे कपडा. हा कपडा आपण मार्केटमध्ये कोणत्याही व्यापाऱ्याकडून खरेदी करू शकता. कपड्याशिवाय आपल्याला कात्री, झिप, हुक, दोरा, इस्त्री आणि बटन यांची सुद्धा आवश्यकता भासते. आता जाणून घेऊया कपडे कुठून खरेदी करावे आणि त्यांची मार्केटमध्ये काय किंमत आहे. स्कूल युनिफॉर्म बनवण्यासाठी लागणारा कपडा आपण मार्केटमधून सहज खरेदी करू शकता. हा कपडा जर आपण मोठ्या प्रमाणावर खरेदी केला तर तो आपल्याला तुलनेने स्वस्त पडतो. प्रत्येक शाळेचा गणवेश हा वेगवेगळा असल्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे खरेदी करावे लागतात. या कपड्यांच्या किमतीविषयी बोलायचं झालं तर 1 मीटर कपड्याची किंमत 35 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत असते. जर आपण कपड्याचा पूर्ण रील घेतला तर तो आपल्याला खूपच स्वस्त पडतो. आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीन्स. या व्यवसायासाठी ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल अशा दोन प्रकारच्या मशीन्स उपलब्ध आहेत. ऑटोमॅटिक म्हणजे विजेच्या मोटरवर चालणाऱ्या मशीन्स आणि मॅन्युअल म्हणजे ज्या मशीन्स हाताची किंवा पायाची ऊर्जा देऊन चालवाव्या लागतात
अशा मशीन्स. आपण जर मॅन्युअल मशीन खरेदी केलं तर त्याची किंमत 5,000 रुपयांपासून सुरू होते, पण जर आपण ऑटोमॅटिक मशीन घेतलं तर त्याची किंमत साधारणतः 10,000 रुपयांपासून ते 15,000 रुपयांपर्यंत आहे. या व्यवसायासाठी ऑटोमॅटिक मशीन घेणं केव्हाही फायदेशीर ठरतं, कारण यामध्ये आपण कमी वेळेत जास्तीत जास्त कपडे शिवू शकता. चला तर जाणून घेऊया या मशीन्स कुठून खरेदी कराव्यात. या मशीन्स आपण ऑनलाईन किंवा आपल्या जवळच्या लोकल मार्केट मधून सुद्धा खरेदी करू शकता. आपण जर या मशीन ऑनलाईन खरेदी केल्या तर तुलनेने त्या स्वस्त पडतात आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात. आपण या मशीन Amazon वरून खरेदी करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून आपण या मशीन्सची लेटेस्ट किंमत माहिती करून घेऊ शकता. जर आपण हा व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरू करत असाल तर आपल्याला 2 मशीन पासून हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. पण जर मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर कमीत कमी 10 ते 15 मशीन्सची आपल्याला आवश्यकता भासते. चला जाणून घेऊया या व्यवसायासाठी लोकांची म्हणजेच कामगारांची निवड कशा पद्धतीने करावी. या व्यवसायासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता असते, म्हणजेच ज्या कारागिरांना शिवणकामाचा अनुभव आहे असे कारागीर आपण या व्यवसायासाठी हायर करू शकता. असे कारागीर हायर करण्यासाठी आपण लोकल वर्तमानपत्रात जाहिरात देऊ शकता किंवा आपल्या एरियामधील टेलरिंगच्या दुकानात जाऊन तेथून रेफरन्सने सुद्धा आपण असे कारागीर हायर करू शकता. जर आपण परराज्यातून कारागीर हायर केले तर ते आपल्याला कमी मोबदल्यात जास्तीत जास्त काम करून देतात, म्हणजे तिथे सुद्धा आपला फायदाच होतो. जर आपल्याला टेलरिंग कामाचा अनुभव असेल तर आपण नवीन युवकांना ट्रेनिंग देऊन त्यातूनही नवीन कारागीर निर्माण करू शकता. चला जाणून घेऊया शाळेचा युनिफॉर्म कुठल्या पद्धतीने बनवला जातो. मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला ज्या साईजचा युनिफॉर्म शिवायचा आहे त्या साईज मध्ये कपडा कट करून घ्यावा. त्यानंतर मशीन्सच्या सहाय्याने या कपड्यांची शिलाई केली जाते. शिलाई पूर्ण झाल्यानंतर त्यावर बटन्स, हुक्स आणि झिप्स लावाव्या लागतात. हे काम केल्यानंतर आपली गणवेश बनविण्याची प्रक्रिया पूर्ण होते. गणवेश बनवून तयार झाल्यानंतर त्याला इस्त्री करणे हे अति आवश्यक आहे. तयार गणवेश आपण पॉलिथिन बॅग मध्ये पॅक करून ठेवू शकता. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या साईजचे गणवेश तयार करून ठेवू शकता. असे भरपूर गणवेश शिवून तयार झाल्यानंतर आपण ते विकू शकता. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे हे गणवेश विकायचे कुठे? तयार गणवेश आपण डायरेक्ट शाळांमध्ये किंवा आपलं स्वतःचं दुकान ओपन करून सुद्धा विकू शकता. जर आपलं स्वतःचं दुकान असेल तर गणवेशा व्यतिरिक्त इतर शालोपयोगी साहित्य सुद्धा आपण विक्रीसाठी ठेवू शकता. यामुळे आपला व्यवसाय वाढून आपल्या कमाईमध्ये सुद्धा वाढ होते, कारण जे ग्राहक गणवेश खरेदी करायला येतात ते बाकीच्या गोष्टी सुद्धा खरेदी करतात, जसं बेल्ट, बॅग इत्यादी. मित्रांनो, जर आपल्याला स्वतःला शिवणकाम येत असेल तर या व्यवसायाची सुरुवात आपण घरातून सुद्धा सुरू करू शकता. सुरुवातीला 2 ते 4 मशीन्स घरात ठेवून आपण हा व्यवसाय सुरू करू शकता आणि त्यातून निर्माण होणारे गणवेश हे कोणत्याही दुकानामध्ये जाऊन विकू शकता. जरी हा व्यवसाय आपण घरातून सुरू केला तरी सुरुवातीला आपल्याला 1 ते 2 कारागिरांची आवश्यकता भासू शकते. आता जाणून घेऊया या व्यवसायासाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता आहे किंवा नाही. मित्रांनो, जर आपण स्वतःची कंपनी उभारून हा व्यवसाय करू इच्छित असाल तर आपल्याला रजिस्ट्रेशनची आवश्यकता भासते. रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वेगवेगळ्या डॉक्युमेंट्सची गरज असते. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आपल्याला आपल्या जवळच्या सरकारी ऑफिसमध्ये जिथं कंपन्यांचं रजिस्ट्रेशन केलं जातं अशा ठिकाणी जाऊन आपल्या कंपनीचं सुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागतं. या व्यवसायासाठी आणखी एक महत्वाचा घटक तो म्हणजे जागेची निवड. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला जास्त जागेची आवश्यकता नसते. आपण एखादा गाळा किंवा डबल रूम भाड्याने घेऊन सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायासाठी जागेची निवड करताना ती अशा ठिकाणी करावी ज्या जागेच्या आसपास भरपूर साऱ्या शाळा आहेत. त्यामुळे आपला हा व्यवसाय अल्पावधीतच वाढण्यास सुरुवात होते. आता जाणून घेऊया या व्यवसायामध्ये काय सावधगिरी बाळगण्याची गरज आहे ते. मित्रांनो, कपडा ही एक अशी वस्तू आहे जी व्यवस्थित देखभाल नाही केली तर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कपड्यांना अशा ठिकाणी ठेवावं लागतं ज्या ठिकाणी कपड्यांना कोणत्याही प्रकारचे डाग लागणार नाहीत. ज्या ठिकाणी आपण हा व्यवसाय करणार आहात त्या ठिकाणी उंदीर आणि झुरळे अजिबात नसावीत. आपण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी उंदीर पकडण्याचे पिंजरे जरूर ठेवावेत. त्याशिवाय झुरळे मारण्यासाठी बाजारात विविध प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया आपल्या व्यवसायाचं प्रमोशन कसं करावं. या व्यवसायाच्या प्रमोशनसाठी आपण वर्तमानपत्रात जाहिरात देऊ शकता.
शकता किंवा पॅम्पलेट छापून ते वर्तमानपत्राबरोबर आपण वाटू शकता. बऱ्याचशा ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकता. शहरांमध्ये आपण बॅनर लावून सुद्धा आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकता किंवा एखादी ऍड एजन्सी हायर करून हे काम आपण त्यांना सुद्धा सोपवू शकता. जर आपल्याकडे बजेट कमी असेल तर आपण स्वतः शाळांमध्ये जाऊन आपल्या व्यवसायाची माहिती देऊ शकता. जर आपण चांगल्या गुणवत्तेचे कपडे कमी भावात विकत असाल तर शाळांकडून आपल्याला भरपूर ऑर्डर्स मिळण्याची शक्यता असते. हा व्यवसाय फक्त 1-2 शाळांपुरताच मर्यादित न ठेवता भविष्यात तो कसा वाढेल यावर जरूर विचार करावा. आता नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या व्यवसायासाठी किती भांडवलाची आवश्यकता असते. सुरुवातीला आपण कमीत कमी 2 लाख रुपयांपासून हा व्यवसाय सुरू करू शकता. जर आपण मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर त्यासाठी 6 ते 8 लाख रुपयांची गरज भासते. यामध्ये मशीन्स आणि जागेचे भाडे यांचा सुद्धा समावेश आहे. आता जाणून घेऊया या व्यवसायासाठी लोन कुठून मिळते. जर आपल्याजवळ पुरेसे भांडवल नसेल तर आपण बँकांमधून कर्ज घेऊन सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. बऱ्याचशा बँका आणि पतसंस्था आपल्याला या कामी मदत करू शकतात. लघु उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारकडून सुद्धा बऱ्याचशा योजना राबवल्या जातात. या योजनांमधून सुद्धा आपल्याला कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होते. आता जाणून घेऊया या व्यापाराशी संबंधित दुसरे आणखी कोणते व्यापार आपण करू शकता. अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना गणवेश घालून काम करावे लागते. जर आपण अशा कंपन्यांकडून गणवेश बनवण्याचे कंत्राट घेतले तर अल्पावधीतच आपण खूप सारे पैसे कमवू शकता. गणवेशा व्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तयार करून त्याची विक्री करू शकता. थोडक्यात सांगायचं झालं तर या व्यवसायाला आगामी काळामध्ये प्रचंड मागणी आहे आणि या व्यवसायाच्या जोरावर आपण अल्पावधीतच खूप सारे पैसे मिळवू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन बिझनेस आयडिया घेऊन. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.